नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी खुसखुशीत असणाऱ्या आणि अगदी टमटमीत सारण भरून ठेवणाऱ्या ह्या तिळागुळाच्या करंज्याची रेसिपी. करंजी म्हटलं तर खूप प्रकारच्या केल्या जाते, तर रव्याची करंजीसुद्धा केली जाते, पण माझ्याकडे ना तिळागुळाच्या करंज्या हा अतिशय प्रमाणामध्ये आवडतात. तर ह्या महिनाभर पण तुम्ही ठेवला ना तर तशाच ह्या कुरकुरीत राहतात छानपैकी. अशा ज्या प्रकारे आपण सुरुवातीला क्रिस्पीनेस राहते ना, तशाच ह्या महिनाभरानंतरसुद्धा ह्या क्रिस्पीस राहतात. तर चला सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी मी 2 कप तीळ घेतलेले आहे. हे तीळ मी अगोदरच छानपैकी असे साफ करून घेतलेले होते, म्हणजे पाकडून घ्यायचे. कचरा काडी असेल तर काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला याला आता भाजून घ्यायचं आहे. भाजताना गॅसची फ्लेम ही मीडियम टू लोच ठेवायची आणि छानपैकी असे तडतडीत आवाज येईल बा आणि टम्म अशा फुगेल बा. तीळ थोडीशी फुगल्या जाते भाजल्यानंतर, तर अशा होईल बा. त्यानंतरच आपल्याला गॅस बंद करून याला काढून घ्यायचं आहे. तर आता छान अशा भाजून झाल्यानंतर मी एका ताटामध्ये काढून घेतला थंड होण्यासाठी. नंतर 1.5 कपच्या जवळपास शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाण्याला आपल्याला सुद्धा छान असे खरपूस भाजून घ्यायचं आहे, जशी की इझिली त्याचे फूल निघेल बा अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहे. खूप असे करपत होईल बा अशा प्रकारे नाही भाजायचे. शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यालासुद्धा काढून ठेवायचं आणि थंडगारपणे दोन्ही साहित्य होऊ द्यायचं. तोपर्यंत आपल्याला पुऱ्या बनवण्याचं डो तयार करायचा आहे. त्यासाठी 1 कप मैदा घ्यायचा, सोबतच अर्धा कप रवा घ्यायचा. हा बारीक रवा घेतलेला आहे मी. बारीक रवाच घ्यायचा. ठोकरवाला असेल तर त्याला थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. सोबतच थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार हलकंसं. आणि नंतर आपल्याला यामध्ये 2 चमचच्या जवळपास तूप टाकायचं आहे. तर तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकता, पण तेलाला थोडंसं कडकडीत गरम करायचं, त्यानंतर टाकायचं. तर यामध्ये मी तूप टाकलेलं आहे 2 चम्मच. ते छानपैकी असं मैद्याला चोडून लावून घ्यायचं व हलक्या हाताने अशी मूठ तयार होते की नाही होत ते चेक करायचं. मूठ छान अशी तयार होत होती तर त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि त्याचा आपल्याला सेमी सॉफ्ट असा डो तयार करायचा आहे. खूप जास्त सॉफ्ट नाही करायचा आणि खूप जास्त हार्ड नाही, सेमी सॉफ्ट करायचा. आणि आत्ता आपल्याला याला डो तयार करून झाल्यावर 15-20 मिनटं कमीत कमी झाकून ठेवून द्यायचं आहे, म्हणजे जो रवा आहे तो छानपैकी अशा फुलेल आणि पुऱ्यासुद्धा छान होईल. आता आपल्याला जे भाजलेले शेंगदाणे होते त्याचे फूल काढून नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे. तर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकले व पल्स मोडवर आपल्याला याला पावडर फॉर्ममध्ये अशा प्रकारे तयार करायचं आहे. खूप जास्त कंटिन्यू मिक्सर कधी घुमवायचा नाही. आणि अशा प्रकारे पावडर तयार करून झाल्यानंतर त्यालासुद्धा काढून ठेवायचं. आणि तीळसुद्धा आपल्याला तशाच प्रकारे पल्स मोडवर बारीक करून घ्यायची आहे. आता बघू शकता दोन्ही साहित्य असं बारीक करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला याचं वालं मिश्रण तयार करायचं आहे. तर त्यासाठी मी आता हा 1.5 कपचा जवळपास किसलेला गूळ घेतलेला आहे. तुम्ही रेडीमेड भेटलेलं गुळाचं पावडरसुद्धा यूज करू शकता. नंतर आपल्याला जे शेंगदाण्याचं कूट केलं होतं बारीक पावडर ते सुद्धा टाकायचं आहे. सोबतच तिळाचं जे पावडर केलं होतं ते सुद्धा टाकायचं आहे. आणि सोबतच थोडंसं फ्लेवरसाठी इलायची पावडर आणि आणखी टेस्टी वाटण्यासाठी यामध्ये मी 1/4 कपच्या जवळपास कोकोनट पावडर टाकलेलं आहे बारीकवालं. आता हे सगळं आपल्याला हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे. जो गूळ आहे त्या गुळामध्ये पूर्ण तिळाचं पावडर आणि शेंगदाण्याचं पावडर छानपैकी असं चोडून छान अशी स्टफिंग तयार करून घ्यायची आहे. आता स्टफिंग तयार करून झाल्यानंतर त्याला साईडला ठेवायची आणि जो आपण डो रेस्ट करायसाठी ठेवलेला होता त्याला आणखी एकदा असं मळून घ्यायचं आहे. मळून झाल्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आहे. जेवढ्या आकाराची तुम्हाला मोठी किंवा लहान करंजी बनवायची असेल ना, तेवढ्या आकाराचा लहान मोठा असा गोळा घ्यायचा आणि त्याचे पात्या लाटून घ्यायचे आहे. तर मी सुरुवातीला थोडंसं मोठ्या आकाराचाच गोळा घेतलेला आहे, कारण की मोठी करंजी बनवत आहे. त्यानंतर बाकीच्या मी छोट्या छोट्याच बनवलेल्या होत्या. तर हे छान अशी मीडियम थिकनेसची लाटून घ्यायची आहे. खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त अशी जाड नाही. आणि अशा प्रकारे लाटून झाल्यानंतर बघू शकता 2 प्रकारचे शाशे आहे माझ्याकडे. तुमच्याकडे शाशा नसेल ना तर ते पण कशी करंजी बनवायची ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. तर शाशामध्ये सुरुवातीला काय करायचं, थोडंसं मैदा डस्ट करून घ्यायचा आणि नंतर जी लाटलेली पुरी आहे तिला ज्या साईडनी डिझाईन आहे थोडीशी कर्वसारखी त्या साईडनी कमी प्रमाणामध्ये थोडं पारीला शाशामध्ये ठेवायचं व सरळ भागामध्ये थोडंसं जे सरळ लाईन आहे ना त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये पारीला ठेवायचं, जेणेकरून बरोबर करंजी आपल्याला फोल्ड करता येईल.
आणि नंतर आपल्याला अगदी हलक्या हलक्या हाताने त्याच्यामध्ये जे मिश्रण आहे ते असं फिलअप करायचं आहे, म्हणजे सारण भरून घ्यायचं आहे. आणि डिझाईनच्या साईडनी थोडंसं पाणी लावायचं आणि थोडासा मैदा लावायचा आणि दुसऱ्या साईडची पुरी अशा प्रकारे फोल्ड करून त्याला चिपकून घ्यायचं आहे. मी तुम्हाला आणखी एकदा दाखवते की कशा प्रकारे करायचं. नंतर जो कटर असते ना त्याच्याने असं कापून घ्यायचं आणि सगळं एक्स्ट्राची जी पुरी आहे ते काढून घ्यायची. आणि नंतर अशा प्रकारे अगदी हलक्या हलक्या हाताने हे असं साशावरून असं एका बोटाने काढण्याचा प्रयत्न करायचा. थोडंसं टॅप करायचं आणि इझिली करंजी निघून जाते. बिलकुल फुटतसुद्धा नाही, तेलामध्ये सुद्धा फुटत नाही आणि छान अशी टम्म फुगून बाहेरसुद्धा निघते. तर आता बघा मी सारण भरलेलं आहे. अगदी हलक्या हलक्या हाताने भरायचं आणि खूप जास्त असं दाबून नाही भरायचं. आणि अशा प्रकारे सेट करून झाल्यानंतर त्यावर आपल्याला थोडंसं पाणी लावायचं आहे, थोडासा मैदा लावायचा आहे, ज्या किनाराची साईड असते ते. नंतर दुसऱ्या साईडची जी भाग आहे ना पुरीचा तो त्यावर असा फोल्ड करायचा. अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला याला असं दाबून घ्यायचं आहे. आणि नंतर जे डिझाईनचे कॉर्नर्स आहेत त्याच्यावरून असं बोटाने कट करू शकता. सपोज तुम्हाला पटापट बनवायचे असेल ना, मला जेव्हा पण लवकर लवकर बनवायचे असते ना, तर अशा प्रकारे मी जे कर्व शेप आहे ना त्याच्यामध्ये असं पटकन बोटानेच कापून ना त्याला पटापट करून घेते, म्हणजे काढून घेते, करंज्या बनवून घेते. तर अशा प्रकारे हे एक बनवून झाले. एक थोडी डिझाईनची बनवून दाखवते. साशावर अशी पाती ठेवली, थोडंसं हलक्या हाताने असं दाबल्यासारखं करायचं. नंतर थोडं थोडं सारण भरायचं, थोडंसं पाणी लावायचा, थोडासा मैदा लावायचा आणि अशा प्रकारे करून झाल्यानंतर दुसऱ्या साईडची जी पुरीचा साईड आहे तो त्यावर असा फोल्ड करायचा आणि अगदी हलक्या हलक्या हाताने असं दाबायचं. आणि नंतर आपल्याला आता डिझाईन बनवायची आहे. तर डिझाईन बनवण्याचा आधी जो एक्स्ट्राचा पार्ट आहे ना तो पूर्ण आपल्याला कापून घ्यायचा आहे. कटरनी किंवा चाकूनी कापून घ्यायचा आणि नंतर खालच्या साईडपासून वरच्या साईडमध्ये असं ज्या प्रकारे दाखवत आहे तशा प्रकारे फोल्ड करत न्यायचं. बघू शकता खालून असं वर फोल्ड करत आणलं की छान अशी डिझाईन तयार होते. पाहायलाही सुंदर वाटते आणि खायलाही सुद्धा सुंदर वाटते आणि दुसऱ्यांना द्यायलाही सुद्धा छान वाटते. नंतर अगदी हलक्या हाताने टॅप करायचं आणि काढून घ्यायचं. आता मग नंतर ह्या सगळ्या करंज्या बनून झाल्यानंतर जेवढ्या बनल्या असेल ना त्याला झाकून ठेवून द्यायचं. असं पूर्ण म्हणजे उघडं नाही ठेवायचं. थोडं कपड्याने वगैरे झाकून ठेवलं ना म्हणजे तेवढी ड्रायनेस नाही येणार, कडक नाही होणार यासाठी. आता तेल गरम झालेलं होतं. हे मीडियम हॉट ऑइल केलेलं आहे मीडियम फ्लेमवर. छानपैकी असं तेल तापलेलं होतं. खूप कडकडीत नाही करायचं आणि त्यामध्ये एक एक करंजी टाकून आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. अलगद हलक्या हलक्या हाताने याला पलटवायचं, नाहीतर फुटू शकते, याचीसुद्धा काळजी घ्यायची. आणि छान असा ब्राउनिश कलर आला की याला काढून घ्यायचं. बघा करंज्या टाकल्यानंतर त्यात थोडा सेट झाल्या की त्यानंतरच पलटवायचं आणि नंतर ब्राउनिश कलर आला असा की त्याला काढून घ्यायचं. छान असा गोल्डन ब्राउनिश कलर आल्यानंतरच आपल्याला ह्या सगळ्या काढायच्या आहे. नॉर्मली सगळ्यांना फ्राय करता येते म्हणा, फक्त मीडियम फ्लेमवर फ्राय करायच्या, हाय फ्लेमवर नाही करायच्या. आता बिना साशाची बनवायची राहिली तर कसं करायचं की जे एखादी पुरी लाटून घ्यायची, त्यानंतर जे सारण आहे त्यावर अशा प्रकारे ठेवायचं जो साशाचा शेप देईल किंवा करंज्याचा शेप देईल बा अशा प्रकारे. नंतर थोडंसं पाणी आणि मैदा लावून अशा प्रकारे दुसऱ्या साईडची पुरी आहे त्यावर अशी फोल्ड करायची आणि हातावर घेऊन अशा प्रकारे थोडीशी डिझाईन बनवायची. तर किंवा तुम्ही जो फोकवाला चम्मच असते ना त्याच्याने असं प्रेस करून सुद्धा तुम्ही याला कट करू शकता, तशासुद्धा बनवू शकता किंवा अशा प्रकारे सुद्धा बनवू शकता. आणि सगळ्या करंज्या फ्राय करून झाल्यानंतर त्याला खाऊ शकता. गरम गरम खायलासुद्धा छान वाटते आणि महिनाभरानंतरही तुम्ही खाल्लं तरी कुरकुरीत वाटते. तर अशा प्रकारे तिळागुळाचा करंज्या तयार झालेल्या आहे. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर बनवून बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपी बघत राहा, एन्जॉय करत राहा. चला तर टेक केअर, बाय.